कृतज्ञता भाव हा आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा गुण आहे. आपण रोज निसर्गाच्या आशीर्वादाने जगतो, पण त्या निसर्गाचे आभार आपण कधी मानतो का? दररोज उगवणारा सूर्य आपल्याला प्रकाश देतो. पृथ्वी आपल्याला जगण्यासाठी आधार देते. वातावरणातील हवा आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन देते. पण आपण कधी सूर्याला किंवा हवेला धन्यवाद दिले आहेत का? नद्या आपल्याला पाणी देतात. आकाश, ढग, झाडे, डोंगर हे सर्व निसर्गाचे घटक काहीही अपेक्षा न ठेवता आपल्यासाठी काम करत असतात. तरीसुद्धा आपण त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवत नाही. उलट आपणच हवा प्रदूषित करतो, नद्यांमध्ये घाण सोडतो, झाडे तोडतो. झाडे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. पण त्यांचे महत्त्व समजून घेण्याऐवजी आपण त्यांची कत्तल करतो. जेव्हा निसर्गाचा समतोल बिघडतो, तेव्हा भयंकर रोग, पूर, दुष्काळ किंवा सुनामीसारख्या आपत्ती निर्माण होतात. तेव्हा मात्र माणूस निसर्गाला दोष देतो. आपल्या शरीराकडेच पाहणं, ते स्वतःच आश्चर्यकारकपणे कार्य करत असते. आपला श्वास आपोआप चालतो, पचनक्रिया आपोआप होते, शरीरातील प्रत्येक अवयव आपले काम करत असतो. पण हे सर्व नैसर्गिक असल्यामुळे त्याची किंमत आपल्याला कळत नाही. उलट एखादी व्यक्ती अपंग किंवा वेगळी असेल तर तिची चेष्टा केली जाते. ही मानवी स्वभावातील एक दुःखद बाजू आहे. माणसाला एक आयुष्य मिळाले आहे. नैसर्गिक मृत्यू हेही एक प्रकारचे वरदान आहे. परंतु या एका आयुष्यात आनंदाने कसे जगायचे हे मात्र माणसाला समजत नाही. माणूस स्वतःकडे असलेल्या सुखाकडे पाहतच नाही, पण इतरांच्या सुखाकडे पाहून नाराज होतो. तो नेहमी उणिवा शोधत राहतो. म्हणूनच प्रत्येकाने दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करायला हवी. सकाळी उठल्यावर परमेश्वराचे आभार मानावेत. सूर्य, पृथ्वी, आकाश, हवा, पाणी यासाठी कृतज्ञ राहावे. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी कृतज्ञ राहावे. आपल्या वापरातील सर्व गोष्टींसाठी कृतज्ञ राहावे. प्रत्येक व्यक्ती आपल्याला सहकार्य करीत असते. मग ते घरी चहा घेण्यापासून ते ऑफिसमध्ये काम करेपर्यंत आपण इतरांची मदत घेत असतो. तेव्हा प्रत्येकासाठी कृतज्ञ राहावे. सजीव, निर्जीव प्रत्येकासाठी आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. कृतज्ञता सराव केल्यास आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. तणाव कमी होतो, मन शांत होते, हार्मोन्स संतुलित होतात, अवघड कामे सहज होऊ लागतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. कृतज्ञता हा एक छोटासा प्रयोग म्हणून करून पहा. त्याचा परिणाम नक्कीच आपल्या आयुष्यात जाणवेल. कृतज्ञता ही आयुष्य समृद्ध करणारी भावना आहे. तिचा आपल्या जीवनात नक्की स्वीकार करा. कृतज्ञता म्हणजे आपल्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानणे. अनेकदा आपण जे नाही त्याचा विचार करतो आणि जे आहे त्याची किंमत विसरतो. पण कृतज्ञता आपल्याला शिकवते की प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. आयुष्यात सुख येते, दुःख येते, पण प्रत्येक प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळते. कधी एखादी व्यक्ती साथ देते, तर कधी एखादा प्रसंग आपल्याला मजबूत करतो. या सर्वांबद्दल मनात आभाराची भावना ठेवणे म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञ मन असलेला माणूस कधीही पूर्णपणे हरत नाही, कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक अडचणीतही काहीतरी चांगलं दडलेलं आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींसाठीही आपण कृतज्ञ राहायला हवं. कृतज्ञता आपल्याला नम्र बनवते, मन शांत ठेवते आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिकवते. आपण जर सतत जे चांगलं चाललं आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्यात नवीन आशीर्वाद येण्यासाठी जागा तयार होते. कृतज्ञ मन असलं की जीवनात अजून प्रकाश आणि आनंद येतो. धन्यवाद.